काही दिवसांपूर्वी माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की मला MRI स्कॅन करावा लागेल. पण त्या क्षणापर्यंतही मी स्वतःला तयार करू शकलो नाही. माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. मला खूप भीती वाटते. म्हणजे माझ्या आधी टेस्ट झाल्या आहेत, पण हे काही वेगळं आहे. स्कॅन्स बद्दल ऐकलं तर होतं, पण स्कॅन रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचल्यावर सगळं बदलून जातं. रूम तर एखाद्या सायन्स फिक्शन फिल्म सारखी दिसते. खूप थंड आणि खूप स्वच्छ. आणि मशीन म्हणजे स्कॅनर खूप मोठा आहे. कुठे पाहावं, काय करावं हेच मला समजत नाही. आणि या अरुंद बोगद्यामुळे मला माझ्या छातीत अस्वस्थता जाणवू लागली आहे. भीती आणि गुदमरल्यासारखे वाटते. हाय, तुम्ही कसे आहात? भीती वाटते का? हो. मी अशी टेस्ट यापूर्वी कधीही केली नाही. आणि हे किती बंद बंद आहे. मला याची प्रोसिजरही माहीत नाही. मी ती कशी मॅनेज करेन हे मला माहीत नाही. मी समजू शकतो. स्कॅन करण्यापूर्वी बरेच लोक असेच घाबरतात. पण विश्वास ठेवा, आता टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे. हल्ली मशीन अशी बनवतात की तुम्हाला सगळी प्रक्रिया अगदी सहज आणि आरामदायक वाटेल. या. तुम्हाला काही ॲलर्जी आहे का, किंवा तुमच्या शरीरात मेटल इम्प्लांट्स आहेत का? नाही, मला कोणतीही ॲलर्जी किंवा मेटल इम्प्लांट नाही आहे. पण मेटल इम्प्लांट असलेल्या रुग्णांना स्कॅनमध्ये काही समस्या उद्भवतात का? आता टेक्नॉलॉजीमुळे सर्व वयोगट, वजन आणि आजार असलेल्या रुग्णांचे स्कॅन करणे शक्य झाले आहे. अगदी मेटल इम्प्लांट असलेल्या रुग्णांचे देखील. पेशंटने फक्त स्कॅन करण्याआधी ही सगळी माहिती आम्हाला दिली पाहिजे, एवढंच. हल्लीचे MRI स्कॅनर आधीच्या तुलनेत वेगवान तर आहेतच, शिवाय कमी आवाज करतात. तुम्हाला जास्त वेळ श्वास रोखून ठेवण्याची गरज नाही. आणि आता काही स्कॅनर्समध्ये छाती आणि पोटावर बांधायच्या असुविधाजनक बेल्ट्स किंवा इलेक्ट्रोड्स पासूनही मुक्तता मिळते. आणि स्कॅन होताना तुम्ही तुमचं आवडतं संगीतही ऐकू शकता. टेक्नॉलॉजीमुळे नवजात बालकापासून मोठ्या वयापर्यंत जास्त आजारी आणि असहयोगी रुग्णांचंही डायनॅमिक इमेजिंग शक्य आहे. मशीनच्या जास्त कॉम्पॅक्ट बोर आणि उत्तम व्हेंटिलेशन व प्रकाशामुळे श्वास गुदमरणे कमी होते आणि कमी आवाजामुळे रुग्णाला कमी त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक स्कॅन पूर्वी कोणतेही औषध किंवा केमिकलचे इंजेक्शन देणे आवश्यक आहे का? काही टेस्टमध्ये विशिष्ट अवयव, रक्तवाहिन्या किंवा टिश्यूज हायलाइट करण्यासाठी कॉन्ट्रास्ट मीडियाचा वापर केला जातो, जेणेकरून डॉक्टर सामान्य आणि असामान्य स्थितींमध्ये फरक करू शकतात. पण आधुनिक आविष्कारामुळे कॉन्ट्रास्ट मीडियाचे कमी डोस द्यावे लागतात. त्यांचं बोलणं ऐकून चांगलं वाटलं. कदाचित त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि टेक्नॉलॉजीवरील विश्वास यामुळे असं वाटलं असेल. आणि काळजी करू नका, मशीनच्या सुधारित स्पीडमुळे स्कॅनचा वेळ कमी होतो आणि तुम्ही लवकर जाऊ शकता. आणि हो, अधिक वेगवान असूनही स्कॅनर सतत हाय क्वालिटी इमेजेस देतात. आता मला अपेक्षेपेक्षा जास्त आरामदायक वाटते. आतील डिझाईन असे होते की मला अडकल्यासारखे वाटले नाही आणि मंद प्रकाशामुळे बोगद्यासारखा अनुभव आला नाही. याचा आवाज जास्त तर आहे, पण तितका नाही जितका मी विचार केला होता. आणि त्यांनी मला हेडफोन्स दिले, ज्यामुळे बराच आवाज थांबवायला मदत मिळाली. जोरदार आवाज आता तितका भीतीदायक वाटत नाही. सर्व ठीक आहे, अजून फक्त थोडा वेळ. जर तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा. खूप बरं वाटलं. आणि टेक्निशियन सतत मी ठीक असल्याची खात्री करत आहे. बघितलं, इतके कठीण नव्हते ना. सर्व नीट पार पडले. जर रुग्ण शांत राहिला तर टेक्नॉलॉजीमुळे चांगले आणि उच्च दर्जाचे इमेजिंग मिळते, जे डॉक्टरांना योग्य निदान करण्यास मदत करते. मला वाटतं त्या रूममध्ये जाणं हीच सर्वात कठीण गोष्ट होती. आत गेल्यानंतर आणि टेक्नॉलॉजीची प्रगती समजून घेतल्यानंतर
माझी भीती कमी झाली. शेवटी सर्व काही पटकन आणि सहजपणे झालं. विश्वास बसत नाही किती लवकर झालं. खरं सांगायचं तर मी विचार केला होता तसं ते नव्हतं. मला विनाकारण भीती वाटत होती, पण हे अगदी रुटीन होतं. एका नॉर्मल प्रक्रियेचा भाग होता. मला आनंद वाटतोय की मी माझ्या भीतीचा सामना करू शकलो. मला फक्त प्रक्रिया समजून घ्यायची होती, कारण ज्ञात असेल तर दिलासा मिळेल.